आता हिवाळ्यात झेंडू, मखमल यासारख्या फुलांच्या झाडांना ही भरपूर फुले येत राहतात आणि ही जी झेंडूची जी रोपे आहेत ती बीपासून तसेच कटिंगपासून देखील ही तयार केली जातात आणि मुख्य म्हणजे यांची रोपे लावण्यासाठी जास्त मोठ्या आकाराच्या कुंडीची देखील ही आवश्यकता नसते। अगदी 8 ते 10 इंचाच्या आकाराच्या कुंडीमध्ये जरी याची रोपे लावली तरी भरपूर फुले आपल्याला ही मिळतात। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण झेंडूच्या झाडावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरातीलच 2 वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत। तर त्या 2 वस्तू कोणत्या, त्याचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे पाहणार आहोतच। पण या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, या सगळ्या विषयाची माहिती देखील पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। झेंडू किंवा मखमलीची ही रोपे तयार केल्यानंतर किंवा नर्सरीमधून आणल्यानंतर ती कुंडीमध्ये लावण्यापूर्वी कुंडीतील ही माती चांगल्या प्रतीची भुसभुशीत तयार करणे हे आवश्यक आहे, तरच झाड चांगले वाढून आपल्याला भरपूर असे कळ्या फुलेही देत राहील। तर ही रोपे लावण्यासाठी माती तयार करताना ही 40% साधी माती, 40% ही मुरमाड माती आणि 20% कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत, त्यामध्ये तुम्ही शेणखत, गांडूळ खताचा वापर करू शकता। अशा प्रकारे माती तयार करून जर तुम्ही ही रोपे लावलीत तर रोपाची वाढ ही चांगली होईल। तर आता आपण झाडावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरातील ज्या 2 वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ह्या सुकलेल्या केळींच्या सालीचे हे तुकडे आहेत। केळीच्या साली ह्या झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ह्या अतिशय फायदेशीर आहेत, कारण फुले येण्यासाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत म्हणजेच पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते केळीच्या सालीमध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे याचा वापर जर तुम्ही खत म्हणून केलात तर झाडाला भरपूर फुलेही लागत राहतात। अशा प्रकारे तुम्ही केळीच्या साली ह्या सुकवून ठेवल्यात तर वर्षभर आपल्याला त्याचा खत म्हणून हा वापर करता येतो। केळीच्या सालीसोबत आपण अजून एका वस्तूचा खत म्हणून वापर करणार आहोत, तर ती वस्तू कोणती आपण पाहणार आहोत। मात्र त्यापूर्वी झाडावरती या कीड देखील ही लवकर लागते, म्हणजे तुम्ही पाहाल झेंडूच्या झाडावरती अशा प्रकारे ही पांढऱ्या रंगाची बुरशी कीड ही लागलेली ही बऱ्याच वेळा पाहायला मिळते। तर ही कीड घालवण्यासाठी आपल्याला वेळोवेळी कीटकनाशक फवारणी देखील हे आवश्यक आहे, कारण झाडावरती जर अशी कीड लागली तर झाडाची वाढ होत नाही आणि झाडावरती कळ्या फुले देखील ही लागणार नाही। तर त्यासाठी तुम्ही ही जी राख आहे तिचा वापर करू शकता। राखेच्या वापरामुळे ही कीड ही लवकर जाते, किंवा जर तुमच्याकडे नीमतेल असेल तर त्या नीमतेलचा जरी महिन्यातून एकदा जरी फवारा केला तरी कीड निघून जाण्यासाठी खूप चांगला असा हा फायदा होतो। त्यानंतर झाडावरती काही कामे देखील करणे हे आवश्यक आहे। त्यामध्ये करायचे काम म्हणजे झाडाच्या कुंडीतील माती ही अधूनमधून म्हणजे कमीत कमी 15 ते 20 दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे ही हलवून मोकळी करावी आणि झेंडू लावलेल्या या कुंडीतील माती हलवताना मात्र हलक्या हाताने ही हलवून घ्यावी, कारण झेंडूच्या किंवा मखमलीच्या या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या वरच्या बाजूला असतात, त्यामुळे मुळ्या ह्या तुटण्याची, खराब होण्याची ही शक्यता असते। त्याचबरोबर माती ही हलवून मोकळी केल्यामुळे माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगले वाढतात। आता आपण झेंडूच्या झाडाला देण्यासाठी ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ती म्हणजे ही सुकलेल्या लिंबाची ही साल आहे। लिंबाच्या साली देखील झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहेत, कारण लिंबाची साल ही आम्लयुक्त असते आणि फुलांच्या झाडांना ही भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ही आम्लयुक्त मातीचीच आवश्यकता असते। त्यामुळे अशा प्रकारे लिंबाच्या सालींचा वापर करून देखील तुम्ही झाडावरती भरपूर फुले मिळवू शकता। मात्र त्याचा वापर देखील हा आपल्याला जास्ती करायचा नाही, अगदी एका कुंडीमध्ये छोटा तुकडा एवढाच हा वापरायचा आहे। आता ह्या ज्या केळीच्या साली, लिंबाच्या सालीचा जो तुकडा आहे तो कुंडीतील मातीमध्ये मिक्स करण्यापूर्वी कुंडीतील माती ही झाडाच्या बुंद्याभोवती ही थोडी बाजूला करून घ्यावी आणि त्याच्यामध्ये आपल्याला एका झाडासाठी 1 ते 2 सुकलेल्या केळीच्या सालीचे तुकडे आणि 1 लिंबाच्या सालीचा छोटा तुकडा हा व्यवस्थित मातीमध्ये हा मिक्स करून घ्यायचा आणि वरून ही माती टाकून द्यायची। त्यामुळे मातीमध्ये हळूहळू केळीच्या सालीतील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये मिक्स होतात
आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो। तर अशा प्रकारे तुम्ही केळीच्या साली, लिंबाच्या सालीच्या तुकड्यांचा वापर करून भरपूर अशी फुलेही मिळवू शकता। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।